आहे 1927 सालचं विधानमंडळाचं, मुंबई विधानमंडळाचं. इथे बसलेला प्रत्येक माणूस जातीयवादी आहे. 1927चं. मी जातीयवादी आहे. पण पुढे बाबासाहेब पुष्टी जोडतात, तुम्ही जातीयवादी आहात ती जातीची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी, आणि मी जातीयवादी आहे जाती व्यवस्था तोडण्यासाठी. हे 1927चं. तर आपण अर्धवाक्य पाहू की या ठिकाणी सर्वच जातीयवादी आहेत आणि आपण त्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असतो. आपणही जातीयवादी आहोत परंतु व्यवस्था तोडण्यासाठी. आणि म्हणून मग आम्हाला आरक्षण पाहिजे प्रत्येक ठिकाणी. ज्युडिशियरीमध्येही आरक्षण पाहिजे. मोठं प्रकरण गाजलेलं आहे KR नारायणनचं प्रकरण. त्यांनी राष्ट्रपती असताना म्हटलं की न्यायालय पाहिजे. आता 2-3 गोष्टी थोडंसं समजून घ्या मला काय समजा. आता बनसोडांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली, या बायस्ड आहेत की ऑब्जेक्टिव्ह आहेत? पॉझिटिव्ह बायस असेल किंवा निगेटिव्ह असेल, परंतु या बायस्ड आहेत की ऑब्जेक्टिव्ह आहेत? लक्षात येतं का माझा मुद्दा? माझा मुद्दा लक्षात येतो का? या बायस्ड आहेत की ऑब्जेक्टिव्ह आहेत, हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा माझं नेहमी एक सांगणं असतं की सर्वच प्रश्नांकडे आपण बायस दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे की काही प्रश्नांकडे ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातूनही पाहायला शिकलं पाहिजे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी याच्यावर जास्त कॉमेंट करणार नाही. परंतु कधीकधी असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातूनही आपण या काही प्रश्नांकडे पाहायला शिकलं पाहिजे. अन्यथा आपण स्वतःला एक्सक्लूड करून घेऊ. बायस. एखाद्याने माझ्याप्रती बायस व्यक्त केला म्हणून मी त्याच्यावर अन्याय होत असताना त्याच्याप्रती त्याने माझ्याप्रती असा व्यवहार केला म्हणून मीही त्याच्या अन्यायाविरुद्ध उभा राहणार नाही, ही भूमिका बायस भूमिका आहे. आपल्याला कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह व्हावं लागेल. त्याच्यावर आपण पर्याय सांगतो कधी कधी की आरक्षण असलं पाहिजे. आता या दरम्यानच्या काळामधले गवई साहेबांचे जजमेंट जर आपण पाहिलेत, गवई साहेबांचे जजमेंट जर आपण पाहिलेत तर कसं वाटतं? ते मला एक जजमेंट आठवत नाही आहे कोणत्या प्रकरणामधलं आहे. तर म्हणजे आठवलं, मला सांगतो. काश्मीरमध्ये जे हाऊस अरेस्ट केलेले लोक आहेत, मोठे मोठे लीडर, त्यांच्याप्रती हेबियस कॉर्पस दाखल करण्यात आला. हा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणतात बाबासाहेब की देहोपस्थिती. त्या व्यक्तीला सदेह न्यायालयात उपस्थित करा. त्यावर गवई साहेब ज्या बेंचवर होते ते बेंच म्हणतं की आम्हाला सरकारची स्थिती समजून घ्यावी लागेल. असं ते निश्चित हे विधान नाही आहे, परंतु आणि त्या हेबियस कॉर्पसवर त्या बेंचने देहोपस्थितीचा आदेश दिला नाही. त्यामुळे आरक्षणाने प्रश्न सुटतीलच, ज्युडिशियरीचे हाही भाग याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे जर ऑब्जेक्टिव्हली आपण पाहिलं तर आपण सगळे त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये आहोत. आपण सगळं बदलाच्या प्रक्रियेमध्ये आहोत. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची आपण दखल तर घेतलीच पाहिजे. आणि तुम्ही जे विधान केलं की माझं एका न्यायाधीशाचं उदाहरण आहे, यू कॅन जनरलाइज इट लाईक दिस. तुम्ही अशा प्रकारे जनरलाइज नाही करू शकत की माझ्या दृष्टीने सगळे जज भ्रष्ट आहेत. कॅन यू जनरलाइज इट लाईक दिस? बँकेच्या एखाद्या अधिकाऱ्याने लाच घेतली असेल तर बनसोडही लाच घेतात असं म्हणू का मी? माझं पर्सनल एक्झाम्पल आहे की मी बँकेत गेलो आणि त्या मॅनेजरने मला पैसे मागितले, मग सुखदेवेन बनसोड हे लाच घेत होते असं म्हणू का मी? नाही, रेशो कमी जास्तचा प्रश्न नाही आहे. वी कॅन जनरलाइज इट. आपण त्याला जनरलाइज नाही करू शकत. मग असं म्हणायचं आहे का सर्वच न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे?
असं म्हणू आपण, म्हणू शकू कदाचित, कारण माझा पर्सनल अनुभव आहे ना, मला भ्रष्टाचाराचा अनुभव मग त्यामुळे मी म्हणेन. परंतु हे जनरलाइज नाही होत, त्याला आपण म्हणतो की वैयक्तिक अनुभव असतात. जनरलाइज किती करायचे, काय करायचे, हा त्याचा भाग आहे. प्रश्न असा आहे की न्यायाधीश या प्रश्नाच्या संबंधात किंवा अन्य कोणत्याही प्रश्नाच्या संबंधात आमची सर्वांची धारणा अशी आहे, आणि विशेषतः आमच्या प्रश्नांच्या संदर्भात नको असलेले मुद्दे उपस्थित करतात. ज्या मुद्द्याचा काही संबंध नाही ते मुद्दे ओढून आणले जातात. आरक्षणासंबंधात संविधानाचं इंटरप्रिटेशन करण्याची जबाबदारी असतानाही योग्य इंटरप्रिटेशन झाल्याचं आमच्यापर्यंत पोहोचत नाही. योग्य इंटरप्रिटेशन झाल्याचं आमच्या, आणि म्हणून न्यायाधीशाच्या निर्णयावरही दिलेल्या संविधानाच्या मर्यादेत त्यांचं परीक्षण करण्याचा, टीका करण्याचा आमचा अधिकार अबाधित राहावा, यासाठी आजचा विषय आहे. आजचा विषय कशासाठी आहे? तो अधिकार अबाधित राहावा. कारण बाबासाहेब म्हणतात निर्णय तर मानलाच पाहिजे. म्हणून सुरुवातीला मी म्हटलं न्यायालय नेईल तो न्याय. आता एक तर न्यायव्यवस्था संपूर्ण बदलून टाका, किंवा आम्हाला मान्य होईल तोच निर्णय आम्ही मानू, असा निर्णय घ्या. व्हॉट इज द ऑल्टरनेटिव्ह विथ दिस? आपल्यापुढे पर्याय काय? आपला आजचा मुद्दा जो आहे तो हा आहे की न्यायालय, जसं बाबासाहेब म्हणतात मी सॅटिस्फॅक्टरी नाही, आय एम नॉट बाउंड टू रिस्पेक्ट इट. मी माझं व्यक्त करेन ना मत, तेवढाच अधिकार माझा सुरक्षित राहावा. आणि त्या अधिकारावर जर आक्षेप घेतला, या निर्णयामुळे आघात होत असेल आणि गवई साहेब तो डिसिजन वाचणार असतील, तर मग विचार करायची बाब आहे. कारण काय होतं की थोडंसं बाजूला जाऊन सांगतो मी की आपल्या अनेक आयडेंटिटीज असतात, आणि बरेचदा काही कारण नसतानाही आपण सिस्टीमचा पार्ट बनतो. फ्रॅटर्निटीचं हित हे आपल्याला अधिक महत्त्वाचं वाटतं. मी IAS अधिकारासंबंधी नेहमी बोलत असतो की IAS अधिकार आरक्षणातून गेलेला असला तरी इज ए पार्ट ऑफ द फ्रॅटर्निटी, IAS फ्रॅटर्निटी. आणि मग IAS फ्रॅटर्निटीच्या विरोधात जर काही असेल तर त्यांनी कोणाची बाजू घ्यावी? न्याय असूनही बाजू घेतली जात नाही. म्हणजे मग आपल्या निष्ठा ज्या आहेत या अशा बदलत असतात. त्यामुळे सगळ्या ठिकाणी आपण ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेऊच असा त्याचा अर्थ कधी होत नाही. मग जजेसची फ्रॅटर्निटी आहे, मग सुप्रीम कोर्टाच्या जजेसची अवमानना केसमध्ये मी अशी अपेक्षा करावी का गवई साहेबांनी फारच ऑब्जेक्टिव्ह भूमिका घेऊन काहीतरी वेगळं मत मांडावं? कदाचित शक्य नाही, कारण ही इज ए पार्ट ऑफ दॅट फ्रॅटर्निटी, आणि त्यांना त्या व्यवस्थेत राहायचं आहे. त्यांना त्या अशा बंधनं असतात. काही लोक असतात किती ट्रान्सफर केली तरी चालला जाईन कुठे. एका IAS ऑफिसरची 45 वर्षात 47 ट्रान्सफर झाल्यात आहेत की नाही असे अधिकारी. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला फार वेगळ्या दृष्टीने पाहाव्या लागतील. आणखीन कोणाला काही असेल तर विचारू शकतो. जस्टिस कर्नलचा जो मुद्दा किंवा कुठल्या साहेबांनी उपस्थित केला तो बहुतेक म्हणजे कदाचित समजण्याचा भाग आहे. प्रशांत भूषण जे कायम कोर्टाची अवमानना करतात असे आरोप त्यांच्यावर असतात. ही पहिल्यांदा त्यांच्यावर केस झालेली नाही. गेल्या 10 वर्षापासून प्रशांत भूषणवर अनेक केसेस पेंडिंग आहेत. जेव्हा जस्टिस कर्नलची केस डिफेमेशनची आपल्या कंटेम्प्ट ऑफ कोर्टची आहे, तेव्हा हाही मुद्दा वेळेस झाला होता की भूषणवर इतक्या केसेस चालू आहेत त्याचं काय पाहिजे, त्यांचे निर्णय तुम्ही असेच का, ती केस अशीच पेंडिंग का असते. आणि हे डिबेट झालं त्यावेळेस. जस्टिस कर्नलच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट इतकं प्रोएक्टिव्ह होतं की तडकाफडकी त्यांना जेल करून मोकळे जातात. बँकांच्या मध्ये भ्रष्टाचार असतो वगैरे, पण आमच्यामध्ये एक कंप्लेंट्सची एक यंत्रणा आहे. कंप्लेंट्सची यंत्रणा अशी आहे की कंप्लेंट जर आली भ्रष्टाचाराची तर त्या कंप्लेंटवर चौकशी झाली नाही. अपवाद फक्त एकच होता, आणि तोही असा स्पष्ट नव्हता. अपवाद एकच होता की निनावी जर का तक्रार असेल अनॉनिमस तर दखल घेतली पाहिजे असं बंधन नव्हतं. कारण मग लोक निनावी खूप करतात.
पण नावासकट जर का कोणी कंप्लेंट करत असेल तर त्याची दखल बँकेने घेऊन त्याची चौकशी केली पाहिजे. हायकोर्टाचे जस्टिस कर्नल, हायकोर्टाचे जस्टिस, त्यांनी आपल्या लेटर हेडवर तक्रारी केल्या की अमुक अमुक हे प्रश्न आहे आणि त्याची चौकशी न करता, त्याची दखल न घेता त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा, कंटेम्प्ट ऑफ कोर्टला अनेक काही कारणं अजून होती. उदाहरणार्थ जस्टिस कर्नलने सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसलाच पेनॉल्टी लावली आणि एक जजमेंट पास केलं की मी अशी ऑर्डर पास करतो. तर थोडं ते तुम्ही जे म्हटलं की ते पॅटर्निटीची मर्यादा किंवा पोझिशनची मर्यादा ती कदाचित त्याच्यात उल्लंघली आणि कारवाई कदाचित योग्य होती नव्हती. आता त्याच्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही. जजमेंट होऊन सजा होऊन आणि घोडेस्वार सर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना मैत्री गुण जय. आज आपली धर्मसंगोष्ठी बऱ्याच काळापर्यंत लांबली, बराच वेळ झालेला आहे. घोडेस्वार सरांनी अत्यंत सखोलपणे हा जो विषय होता तो मांडला आपल्यासमोर. लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते त्यावर सांगितल्या. संविधानातले जे काय कलमा आहेत त्या संदर्भात हे प्रकरण कसं आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की संविधानिक मूल्याची जी जबाबदारी आहे त्याचं पालन करणं, ते पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी मात्र न्यायालयाची आहे, सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी आहे. म्हणजे जे काही कायदे केले जातात संविधानाच्या नुसार ते आहेत की नाही हे तपासणं आणि राज्यकर्ता वर्ग, सत्ताधारी वर्ग जो काही निर्णय घेतो तो निर्णय त्यानुसार आहे की नाही हे सातत्यानं पाहण्याची जबाबदारी त्या सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. आणि म्हणून जेव्हा असं काही प्रकरण येते की त्या संविधानातल्या कलमाचा, त्या संविधानिक मूल्यांचा, लोकशाहीच्या मूल्यांचा जिथे कुठे भंग होतो, ज्या कोणाकडून होत असेल मग त्यासाठी अवमानना. पण जर आपण बाकीच्या देशाचा, लोकशाही देशांचा इतिहास पाहिला तर असं दिसतंय की ते या प्रकरणाला खूप सिरियसली घेत नाही. जसं सरांनी लेनिनचं उदाहरण दिलं. हे लोक, त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बोलणारच नाही. पण त्यामुळं तुमचं एवढे सगळं सर्वश्रेष्ठता जी आहे ती भंग पावते 2 शब्दांनी. आणि इथे तर प्रशांत भूषणच्या संदर्भामध्ये 2 ट्विटनी अवमान नव्हते. कसं शक्य आहे? एवढी मोठी सर्वोच्च संस्था ज्याकडे जबाबदारी आहे, निवड 2 ट्विटच्या आधारावर जर ती एवढी ठिसूळ असेल, तिची अवमान होत असेल, आणि मग आपण पाहतो काय होत आहे. आपण या कोविडच्या प्रकरणामध्ये पाहिलं किंवा सरांनी जे याचं उदाहरण दिलं जम्मू काश्मीरचं, तिथे काय झालं? तिथे हेवियस कॉर्पस म्हणजे माझा जर कोणा माणसाला अटक झाली असेल तर बाबा तो कुठं आहे हे आपण न्यायालयाला विचारतो, तो माझा मूलभूत अधिकार आहे. आणि न्यायालयाकडे, सर्वोच्च न्यायालय आपण विचारणा करतो की माझा हा माणूस मला दाखवा, तो कसा आहे म्हणून. आणि ते प्रकरण सुद्धा या न्यायालयाला, सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी असं वाटत नाही. बघा, म्हणजे ज्या सर्वोच्च न्यायालयाला संविधानिक मूल्याची बूज राखायची आहे, त्याचं संरक्षण करायचं आहे, आणि जेव्हा लोक त्यासाठी येतात तिथे आणि तेव्हा त्याची टाळाटाळ केली जाते, त्याला समोर केलं जात नाही, त्या प्रकरणाला तेवढं काही गांभीर्यानं घेतलं जात. आपल्या संविधानाने माणसाला प्रतिष्ठा दिलेली आहे, सन्मान दिलेला आहे, आणि त्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपल्या गेली पाहिजे. पण आपण काय पाहिलं या कोविडच्या काळामध्ये? हजारो लाखो बेरोजगार व्यक्ती रस्त्याने चालत आहेत. पोलीस त्यांच्यावर अत्याचार करतात म्हणून रेल्वे रुळानं जात आहेत. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश मूर्ती काय म्हणतात की त्याला कोणी सांगितलं तिकडून जायला? म्हणजे एकीकडे पोलीस त्यांना मारतायत तिकडून जायला म्हणून, आणि त्याची काही दखल घेतली जाते. ज्या संविधानाने माणसाची प्रतिष्ठा जपावं, सन्मान करावा, त्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे, हे त्या संविधान, त्या सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवलं. तो सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं?
कुठं दिसतंय सगळं? आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. एवढंच कशाला सीएच्या आणि या कायद्याच्या विरोधात आपण बघितलं की जे काही आंदोलनं झाली, विद्यार्थ्यांनी आंदोलन केली, शाहीन बागने स्त्रियांनी आंदोलनं केली, त्या संदर्भात काय भूमिका घेतल्या गेली तिथे लहान मुलांना आणतात म्हणून एक पिल्लू सोडण्यात आलं की बाल अधिकाराचं त्यांच्या हक्काचं तिथे भंग होतो म्हणून, आहे की नाही? आणि इथे आपण पाहतो कितीतरी लहान मुलांचे हाल होतात, आहे की नाही? वसतिगृहातल्या मुलं मुली आहेत. या काळामध्ये आपण पाहिलं कोविडच्या की लहान लहान मुलं रस्त्याने जात आहेत, आहे की नाही? उपाशी तापाशी आहेत. हे सगळं दिसत नव्हतं का? आणि हा जो अवमानाचा जो आहे कायदा तो कोणासाठी लावावा? अरे जो माणूस 30 वर्षापासून मानवी अधिकारासाठी लढतोय, संघर्ष करतोय, PIL दाखल करतोय, म्हणजे ही जे न्याय व्यवस्था आहे ती चांगली व्हावी, तिचं आरोग्य चांगलं राहावं याची काळजी घेतो आणि त्या काळजीपोटी या संविधानिक मूल्याची यांनी जपणूक केली पाहिजे म्हणून PIL दाखल करतो. हे वैशिष्ट्य आहे त्या माणसाचं. आणि हा जो आहे संविधानिक मूल्य असे उत्क्रांत होत गेले पाहिजे त्याची काळजी घेणारा हा माणूस त्याच्यावर या पद्धतीने करतो. 2009 ची त्यांची अजूनही अवमानाची याचिका आहे सुरू त्या ठिकाणी, ती एकत्र घेतली नाही. त्यांनी सरळ सरळ आरोप केलेले आहेत आणि पुरावे दिलेले आहेत. जवळपास सिटिंग जे जजेस आहेत सुप्रीम कोर्टाचे त्यांच्या विरोधात त्यांनी आरोपपत्र सादर केलेलं आहे, पुरावे दिलेले आहेत. असं असताना सुद्धा निवड ह्या 2 प्रकरणामध्ये त्याला अटकवायचं कारण काय? तर एका प्रकरणामध्ये यांनी प्रशांत भूषणनी आपल्या अरुण मिश्राला म्हटलं की साहेब तुम्ही या केसमध्ये जज म्हणून राहू नका, कारण तुमचे संदर्भ आहेत. तर त्याचा इगो दुखावला जातो आणि मग माझा दुखावलेला इगो मग कुर्रा कसा काढायचा तर या क्षुद्र स्तरावर जायचं माणसाने आणि त्याला अटकवायचं, आहे की नाही? आपण असं मानतो की बाबा न्याय जे दिलं असेल न्याय ते आहे ना, तर कोणी नाकारत नाही, पण त्याला काही आधार असला पाहिजे. त्या संविधानात जे काही सांगितलं त्यानुसार असलं पाहिजे. अशा पद्धतीनं आजकाल पाहतो आपण की ही न्याय व्यवस्था मालिक धार्जिणी झालेली आहे. सत्ताधाऱ्याला जे काही पाहिजे ते करून द्यायचं. हीच न्याय व्यवस्था म्हणत होती की ज्या जे न्यायमूर्ती आहेत त्यांनी शासकीय पद घेऊ नयेत. 2018 मध्ये 4 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी म्हटलं की बाबा ही लोकशाही धोक्यात आलेली आहे, लोकतंत्र धोक्यात आहे, अशा पद्धतीचं सगळं होत राहिलेलं आहे. तेव्हा अवमान नाही झाली. 4 न्यायाधीशांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की असं होऊन राहिलं म्हणून. त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. म्हणजे भारतीय संसदेच्या इतिहास, न्याय व्यवस्थेच्या इतिहास पहिली घटना आहे की जेव्हा 4 सर्वोच्च न्यायमूर्ती एकत्र येतात आणि पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात देशाला, ते म्हणतात की आता आमचं कर्तव्य आहे, आम्ही सांगितलं पाहिजे की असं होऊन राहिलं म्हणून. त्यावेळेला काय नाही, हे असं सगळं उघडं दिसत असताना मग जनतेच्या मनामध्ये काय आहे की नाही? तुम्ही एखाद्याला कुबडा त्याला त्या व्यवस्थेतून काढून टाकायचं, त्यांनी पुन्हा PIL लावू नये. आता तर पाहिलं आपण की PIL जर लावायचे असेल तुम्हाला तर तुम्हाला पैसे भरावे लागतात. न्यायमूर्ती विचारतात तू तेवढा पैसे देऊ शकतो का? म्हणजे न्याय मागण्यासाठी तुमचा न्याय त्या पैशावर आधारित होणार. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मला ते बोलता येणार नाही, माझी भूमिका मांडता येणार नाही. ही कोणती न्याय व्यवस्था? म्हणजे तुम्हाला या न्याय व्यवस्थेला किंवा या सत्ताधाऱ्यांना प्रश्न जे ज्यांना विचारायचे आहेत त्यांना तिथून बाद करायचा आहे. त्यांना माहित आहे प्रशांत भूषणला जर या व्यवस्थेतून बाद केलं तर सगळ्या PIL खतम होऊन जातात. दुसरा तेवढा माणूस तगडा कोणीच नाही भाषण त्या मांडणी करणारा. आणि म्हणून मित्रांनो, म्हणून आज सगळा देश या काळजीत पडलेला आहे की संघ परिवार जो आहे त्याला ही लोकशाही नको आहे. आपण पाहिलं सगळं त्यांचं सगळं कसं सुरू आहे की त्यांनी सगळे जेवढे तुमचे हे होते, आता केअर फंडाचा आला प्रकार, केअर फंडामध्ये त्यांनी पैसा कुठून गोळा करावा लागला? तर PSU युनिट कडून, आहे की नाही? जे पब्लिक सेक्टर आहे त्यांच्याकडूनच कोट्यावधी रुपये घ्यायचा आणि तो फंड तयार करायचा. एकीकडे सांगायचं की हे पब्लिक सेक्टर तोट्यामध्ये आहे
त्यांना बंद करा आणि दुसरीकडे त्यांचा असलेला पैसा घ्या. बरं बाकीचे सगळे उद्योगपती पडले आहेत ना तिथे, एवढं मोठं सेक्टर आहे ना कॉर्पोरेट. हे न करता अशा पद्धतीनं सगळं करायचं आहे. आणि आपण पाहिलं की या संघ परिवाराला सगळ्या ज्या संस्था आहेत त्यात त्यांनी आपली माणसं बदललेली आहेत, चुनून चुनून बदललेली आहे. आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टामध्ये जो आधी गोगोई होते त्यांचं काय केलं, त्याच्या विरुद्ध विनयभंगाचा खटला चालला आणि त्याला निर्णय कोणी दिला, त्यांनीच. पण त्याच्या विरुद्ध आहे तोच निर्णय देतोय, आहे की नाही? मॉकरी आहे की नाही? किती विडंबन आहे आपल्या याचं. हे जग पाहत नाही काय? जग हसतं आहे तुमच्याकडे हे सगळं पाहून. असं त्या फेसबुकला त्याने हे केलं आहे की नाही, ट्रॅप केलं त्या ठिकाणी, आपली माणसं त्याच्यामध्ये टाकली आणि हेटचे जे काय सगळे जे सुरू आहे त्याच्यावर त्याला त्यांना कोणीच काही म्हणायचं नाही. आणि दुसऱ्यांनी आपण पाहिलं की त्या शहानबागला किंवा या सीएच्या विरुद्ध ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांना चुनून चुनून त्या ठिकाणी त्यांच्या आपलं देशद्रोही म्हणून खटले टाकून राहिले, बंद करून राहिले त्यांना. म्हणजे वर्षभर त्यांची काहीच सुनावणी नाही, राहत तिथे सडक. म्हणजे अशा प्रकारचा रिव्हेंजफुल ऍटिट्यूड ह्या सत्ताधाऱ्यांचा दिसत असतानाही, उघड्या डोळ्यांनी सगळं जग पाहत आहे आणि यांना दिसत नाही, त्याचा अवमान होत नाही, तिथे संविधानिक मूल्याचा रास होताना याला दिसत नाही. अशा पद्धतीची आजची व्यवस्था आहे. म्हणून काळ अत्यंत कठीण आहे. आणि जसं आपण म्हटलं की सरांनी सांगितलं कर्णांच्या प्रकरणामध्ये आता आपल्याला बायस होऊन जमणार नाही, आपल्याला ऑब्जेक्टिव्ह व्हावं लागेल, व्यक्तिनिष्ठ होऊन जमणार नाही, वस्तुनिष्ठ पाहावं लागेल. मग तो ब्राह्मण आहे, तो कोणता आहे, अशा पद्धतीचा विचार न करता या व्यवस्थेला खिळखिळ करण्यासाठी कोण कोण काय करतात आहे त्याच्या पाठीमागे उभं राहणं मला वाटतं ही आजच्या काळाची गरज आहे. कर्णांच्या प्रकारचं वेगळं होतं त्या ठिकाणी. ते एका लग्नामधून ते सुरू झालं, काही न्यायाधीशांनी त्यांचा अपमान केल्यामुळं आणि त्यामुळे त्या पद्धतीनं ते डिरेल होत गेलं सगळं प्रकरण. अर्थात अशा पद्धतीचे प्रकरण होतं. तर म्हणून आपण आजच्या काळामध्ये बाबासाहेब जसं म्हटलं की आपल्याला कास्टलेस आणि क्लासलेस व्हायचं आहे, तर आपल्याला कोणताही विचार करताना जातीच्या दृष्टीनं त्या चष्म्यातून किंवा वर्गाच्या चष्म्यातून न करता तटस्थ राहून जसं सरांनी म्हटलं तसं आपल्याला आज विचार करण्याची गरज आहे. अन्यथा आपण जर जातीच्या चष्म्यातून, धर्माच्या चष्म्यातून, हा माझ्या धर्माचा नाही असा विचार करत येतो, तर सरांनी जो धोका सांगितला की आपण आयसोलेट होऊ, आपण बहिष्कृत होऊ, असं करता करता मार्जिनला जाऊ आणि आपल्या मतांचं, आपल्या विचारांचं काही मूल्य राहणार नाही. अशा व्यवस्थेमध्ये त्यांना आपण गेलेले चालेल, पण आपण तसंच करावं का हाही या निमित्त मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. म्हणून मला वाटतं आजच्या निमित्तानं आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. अत्यंत चांगला विषय आज या ठिकाणी घेतला गेला. त्या ठिकाणी मी सरांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि माझं या ठिकाणचं अध्यक्ष म्हणून होत आहे इथेच थांबवतो. पुढे विराम देतो. धन्यवाद. थँक्यू सर. असं काही आवश्यक नाही. ज्या भारताच्या समाज व्यवस्थेमध्ये आपण बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे 1927 सालचं विधानमंडळाचं, मुंबई विधानमंडळाचं. इथे बसलेला प्रत्येक माणूस जातीयवादी आहे. 1927चं. मी जातीयवादी आहे. पण पुढे बाबासाहेब पुष्टी जोडतात तुम्ही जातीयवादी आहात ती जातीची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी, आणि मी जातीयवादी आहे जाती व्यवस्था तोडण्यासाठी. हे 1927चं. तर आपण अर्धवाक्य पाहू की या ठिकाणी सर्वच जातीयवादी आहेत आणि आपण त्या दुसऱ्या कॅटेगरी नसतो. आपणही जातीयवादी आहोत, परंतु व्यवस्था तोडण्यासाठी. आणि म्हणून मग आम्हाला आरक्षण पाहिजे प्रत्येक ठिकाणी. ज्युडिशियरीमध्येही आरक्षण पाहिजे. मोठं प्रकरण गाजलेलं आहे KR नारायणचं प्रकरण. त्यांनी राष्ट्रपती असताना म्हटलं की न्यायालय पाहिजे. आता 2-3 गोष्टी थोडंसं समजून घ्या मला काय समजा. आता बनसोडांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली या बायस्ड आहेत की ऑब्जेक्टिव्ह आहेत? पॉझिटिव्ह बायस असेल किंवा निगेटिव्ह असेल, परंतु या बायस्ड आहेत की ऑब्जेक्टिव्ह आहेत?
त्यांनीच सांगावं. लक्षात येतं का माझा मुद्दा? माझा मुद्दा लक्षात येतो का? या बायस्ड आहेत की ऑब्जेक्टिव्ह आहेत, हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा माझं नेहमी एक सांगणं असतं की सर्वच प्रश्नांकडे आपण बायस दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे की काही प्रश्नांकडे ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातूनही पाहायला शिकलं पाहिजे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी याच्यावर जास्त कॉमेंट करणार नाही. परंतु कधीकधी असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातूनही आपण या काही प्रश्नांकडे पाहायला शिकलं पाहिजे. अन्यथा आपण स्वतःला एक्सक्लूड करून घेऊ, आपण स्वतःला एक्सक्लूड करून घेऊ. बायस, एखाद्याने माझ्याप्रती बायस व्यक्त केला म्हणून मी त्याच्यावर अन्याय होत असताना त्याच्याप्रती त्याने माझ्याप्रती असा व्यवहार केला म्हणून मीही त्याच्या अन्यायाविरुद्ध उभा राहणार नाही, ही भूमिका बायस भूमिका आहे. आपल्याला कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह व्हावं लागेल. त्याच्यावर आपण पर्याय सांगतो कधी कधी की आरक्षण असलं पाहिजे. आता या दरम्यानच्या काळामधले गवई साहेबांचे जजमेंट जर आपण पाहिलेत, गवई साहेबांचे जजमेंट जर आपण पाहिलेत तर कसं वाटतं? ते मला एक जजमेंट आठवत नाही आहे कोणत्या प्रकरणामधलं आहे तर, म्हणजे हां आठवलं, मला सांगतो. काश्मीरमध्ये जे हाऊस अरेस्ट केलेले लोक आहेत, मोठे मोठे लीडर, त्यांच्याप्रती हेबियस कॉर्पस दाखल करण्यात आला. हा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणतात बाबासाहेब की देहोपस्थिती, त्या व्यक्तीला सदेह न्यायालयात उपस्थित करा. त्यावर गवई साहेब ज्या बेंचवर होते ते बेंच म्हणतं की आम्हाला सरकारची स्थिती समजून घ्यावी लागेल. असं ते निश्चित हे विधान नाही आहे, परंतु आणि त्या हेबियस कॉर्पसवर त्या बेंचने देहोपस्थितीचा आदेश दिला नाही. त्यामुळे आरक्षणाने प्रश्न सुटतीलच, ज्युडिशियरीचे हाही भाग याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे जर ऑब्जेक्टिव्हली आपण पाहिलं तर आपण सगळे त्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये आहोत, आपण सगळं बदलाच्या प्रक्रियेमध्ये आहोत. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची आपण दखल तर घेतलीच पाहिजे. आणि तुम्ही जे विधान केलं की माझं एका न्यायाधीशाचं उदाहरण आहे, यू कॅन्ट जनरलाइज इट लाईक दिस. तुम्ही अशा प्रकारे जनरलाइज नाही करू शकत की माझ्या दृष्टीने सगळे जज भ्रष्ट आहेत. कॅन यू जनरलाइज इट लाईक दिस? बँकेच्या एखाद्या अधिकाऱ्याने लाच घेतली असेल तर बनसोडेही लाच घेतात असं म्हणू का मी? समजा पर्सनल एक्झाम्पल आहे की मी बँकेत गेलो आणि त्या मॅनेजरने मला पैसे मागितले, मग सुखदेवेन बनसोड हे लाच घेत होते असं म्हणू का मी? नाही, रेशो कमी जास्तचा प्रश्न नाही आहे. वी कॅन जनरलाइज इट. आपण त्याला जनरलाइज नाही करू शकत. मग असं म्हणायचं आहे का सर्वच न्यायव्यवस्था भ्रष्ट आहे असं म्हणू शकू कदाचित, कारण माझा पर्सनल अनुभव आहे ना, मला भ्रष्टाचाराचा अनुभव त्यामुळे मी म्हणेन. परंतु हे जनरलाइज नाही होत, त्याला आपण म्हणतो की वैयक्तिक अनुभव असतात. जनरलाइज किती करायचे, काय करायचे हा त्याचा भाग आहे. प्रश्न असा आहे की न्यायाधीश या प्रश्नाच्या संबंधात किंवा अन्य कोणत्याही प्रश्नाच्या संबंधात आमची सर्वांची धारणा अशी आहे, आणि विशेषतः आमच्या प्रश्नांच्या संदर्भात नको असलेले मुद्दे उपस्थित करतात. ज्या मुद्द्याचा काही संबंध नाही ते मुद्दे ओढून आणले जातात. आरक्षणासंबंधात संविधानाचं इंटरप्रिटेशन करण्याची जबाबदारी असतानाही योग्य इंटरप्रिटेशन झाल्याचं आमच्यापर्यंत पोहोचत नाही. योग्य इंटरप्रिटेशन झाल्याचं आणि म्हणून न्यायाधीशाच्या निर्णयावरही दिलेल्या संविधानाच्या मर्यादेत त्यांचं परीक्षण करण्याचा, टीका करण्याचा आमचा अधिकार अबाधित राहावा, यासाठी आजचा विषय आहे. आजचा विषय कशासाठी आहे? तो अधिकार अबाधित राहावा. कारण बाबासाहेब म्हणतात निर्णय तर मानलाच पाहिजे. म्हणून सुरुवातीला मी म्हटलं न्यायालय नेईल तो न्याय. आता एक तर न्यायव्यवस्था संपूर्ण बदलून टाका किंवा आम्हाला मान्य होईल तोच निर्णय आम्ही मानू असा निर्णय घ्या. व्हॉट इज द ऑल्टरनेटिव्ह विथ अस? आपल्यापुढे पर्याय काय? आपला आजचा मुद्दा जो आहे तो हा आहे की न्यायालय, जसं बाबासाहेब म्हणतात मी सॅटिस्फॅक्टरी नाही, आय एम नॉट बाउंड टू रिस्पेक्ट इट. मी माझं व्यक्त करेन न मत, तेवढाच अधिकार माझा सुरक्षित राहावा आणि त्या अधिकारावर
जर आक्षेप घेत या निर्णयामुळे आघात होत असेल आणि गवई साहेब तो डिसिजन वाचणार असतील तर मग विचार करायची बाब आहे. कारण काय होतं की थोडंसं बाजूला जाऊन सांगतो मी की आपल्या अनेक आयडेंटिटीज असतात आणि बरेचदा काही कारण नसतानाही आपण सिस्टीमचा पार्ट बनतो. फ्रॅटर्निटीचं हित हे आपल्याला अधिक महत्त्वाचं वाटतं. मी IAS अधिकारासंबंधी नेहमी बोलत असतो की IAS अधिकार आरक्षणातून गेलेला असला तरी इज अ पार्ट ऑफ द फ्रॅटर्निटी, IAS फ्रॅटर्निटी. आणि मग IAS फ्रॅटर्निटीच्या विरोधात जर काही असेल तर त्यांनी कोणाची बाजू घ्यावी? न्याय असूनही बाजू घेतली जात नाही. म्हणजे मग आपल्या निष्ठा ज्या आहेत या अशा बदलत असतात. त्यामुळे सगळ्या ठिकाणी आपण ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेऊच असा त्याचा अर्थ कधी होत नाही. मग जजेसची फ्रॅटर्निटी आहे, मग सुप्रीम कोर्टाच्या जजेसची अवमानना केसमध्ये मी अशी अपेक्षा करावी का गवई साहेबांनी फारच ऑब्जेक्टिव्ह भूमिका घेऊन काहीतरी वेगळं मत मांडावं? कदाचित शक्य नाही, कारण ही इज अ पार्ट ऑफ दॅट फ्रॅटर्निटी आणि त्यांना त्या व्यवस्थेत राहायचं आहे. त्यांना त्या अशा बंधनं असतात. काही लोक असतात किती ट्रान्सफर केली तरी चाललं जाईन. कुठे एका IAS ऑफिसरची 45 वर्षात 47 ट्रान्सफर झाल्यात आहेत की नाही असे अधिकारी. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला फार वेगळ्या दृष्टीने पाहाव्या लागतील. आणखीन कोणाला काही असेल तर विचारू शकतो.